अमरावती शहराच्या हृदयस्थानी विलासनगर परिसरातील महाराष्ट्र राज्य तेलबियाणे वाणिज्य व औद्योगिक महामंडळ मर्यादित मोसिकॉलच्या सुमारे 25 एकर मौल्यवान जमिनीच्या खासगी विक्रीसाठी काढलेली जाहीर निविदा राज्य सरकारने रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। हा निर्णय शहरवासियांसाठी मोठा दिलासा ठरला असून यामागे आमदार संजय खोडके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा मोठा वाटा आहे। या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मोसिकॉलचे कामगार नेते संतोष देशमुख, अनीस खान व रहमत खान यांनी आमदार संजय भाऊ खोडके यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे हृदयस्पर्शी अभिनंदन केले। भेटीदरम्यान जमिनीच्या भविष्याबाबत सखोल चर्चा झाली। यावेळी कामगार नेत्यांनी मोसिकॉलच्या ऐतिहासिक संघर्षाची आठवण करून दिली आहे। मोसिकॉल कामगारांनी 1988 पासूनच कामगारावर होणाऱ्या आर्थिक अन्यायाच्या तसेच जमिनीच्या खासगी विक्रीच्या प्रयत्नांना ठाम विरोध केला होता। तब्बल 22 वर्ष 2010 पर्यंत चाललेल्या या दीर्घकालीन आंदोलनात कामगारांनी एकजुटीने लढा दिलाय। त्यांची मागणी स्पष्ट होती, ही जमीन खासगी हातात न देता अमरावतीच्या औद्योगिक विकासासाठी, सार्वजनिक उपयोगासाठी किंवा लोकोपयोगी प्रकल्पांसाठी वापरावी अशी आग्रही मागणी कामगार नेत्यांनी केली आहे। या प्रश्नावर विधान परिषदेत 13 मार्च 2026 रोजी आमदार संजय खोडके यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती। त्यांच्या सूचनेच्या अनुषंगाने सरकारने निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। भेटीदरम्यान आमदार संजय खोडके यांनी कामगारांना आश्वासन दिले की पुढील काळातही ही जमीन अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनहितासाठी वापरली जाईल। यासाठी ते ठोस प्रयत्न करत राहतील।